आता भगवान परमात्म्याचं स्वरूप कसं आहे याची थोडी चर्चा यावर आपण करण्याचा प्रयत्न करतो आहोत. शिवजींचं जर आपण स्वरूप बघितलं, सगुण रूप जर बघितलं, तर त्यामध्ये देवादिदेव महादेव यांच्या मस्तकावर कोण वाहते? जटामध्ये, शिवजींच्या जटेमध्ये गंगा माता विराजमान आहे. त्यानंतर सगुण रूप बर का महादेवांचं, थोडं डोळ्यासमोर आणा. त्याचप्रमाणे त्याच जटांमध्ये महादेवांनी एका देवतेला स्थान दिलेलं आहे. ती देवता कोणती? चंद्र भगवान परमात्मा है ना. जटेमध्ये गंगा आहे, कपाळावर चंद्रमा आहे. आणि हे जे महादेव आहेत यांना एक नाही, दोन नाही, तीन नाही, तर शिव भगवान परमात्म्याला 5 मुख आहेत. किती मुख आहेत? 5 मुख. आतापर्यंत आपण जेवढेही फोटो बघितले त्याच्यामध्ये शिवांचं फक्त आपल्याला किती मुख दिसतात? एकच मुख दिसतं. पण शिवजी खर तर हे 5 मुखांचे आहे. किती मुख आहेत शिवजींना? आपण म्हणतो ना, एकानन चतुरानन पंचानन राजे, भोले पंचानन राजे. एकानन, एकानन म्हणजे कोण? देवादिदेव विष्णू भगवान परमात्मा. विष्णूंना किती मुख आहेत? झोपले का काय? विष्णू भगवान परमात्म्याला 1 मुख आहे. एकानन चतुरानन. आता चतुरानन कोण? ज्यांना 4 मुख आहेत ते ब्रह्मदेव. वा, कोण ऐकतात तुम्ही? एकानन म्हणजे विष्णू, चतुरानन म्हणजे ब्रह्मा आणि पंचानन म्हणजे देवादिदेव महादेव. याचा अर्थ काय? देवादिदेव महादेवांना किती मुख आहेत? मग इथून पुढे तुम्हाला कोणीही विचारला प्रश्न की महादेवांना मुख किती, तर काय सांगाल? 5 मुख आहेत. बाबा, 5 मुख आहेत शिवजींना. आता लक्षपूर्वक आहे का? देवादिदेव महादेवांना 5 मुख आहेत, पण 5ही मुखांवर 3-3 नेत्र आहेत. 5ही मुखांना काय आहे? 3-3 नेत्र आहेत. मग महादेवांना 5 मुख आहेत आणि प्रत्येक मुखाला जर 3 नेत्र आहेत, तर महादेवांना किती डोळे? 15 नेत्र महादेवांना आहे. किती गोड स्वरूप दिसत असेल जर पंचमुखी शिवजी जर आपल्या डोळ्यासमोर प्रगट झाले, तर किती गोड स्वरूप महादेवांचं दिसणार आहे. थोडं लक्षपूर्वक आहे का? प्रत्येक मुखाला 3-3 नेत्र अशा पद्धतीने. आणि देवादिदेव महादेव हे अतिशय प्रसन्न चित्त आहे. तुम्ही ज्याही वेळेस महादेवांचा फोटो बघाल, त्यांना प्रतिमा स्वरूपामध्ये ज्याही वेळेस बघाल, तर त्यावेळेस देवादिदेव महादेव एक तर तुम्हाला डोळे बंद स्वरूपामध्ये दिसतील किंवा त्यांचा चेहरा हा निरंतर तुम्हाला प्रसन्नच दिसेल. मग काय शिकलं पाहिजे आपण शिवजींचं दर्शन घेत असताना? शिवजी म्हणतात, कितीही तुमच्या जीवनामध्ये संकट आली तरी सुद्धा मनुष्याने आपला चेहरा कसा ठेवला पाहिजे? हसरा ठेवला पाहिजे, प्रसन्न ठेवला पाहिजे. काही काही कथेला बसतात तर त्यांच्या चेहऱ्यावर असे 12 वाजून राहतात. प्रसन्न चित्त असलं पाहिजे माणसाला. माणसाला कितीही टेन्शन असू द्या, कितीही टेन्शन असू द्या, पण ज्याही वेळेस तुम्हाला जर कोणी भेटलं तर त्याला भेटल्यानंतर तुमच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर डायरेक्ट ऊर्जा आली पाहिजे की अरे वा, काय माणसाचा चेहरा आहे. त्याच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर अतिशय अशी प्रसन्नता जाणवली पाहिजे. काही काही आनंदात असतात, हे बी समजत नाही बरं का काही काहीच्या चेहऱ्याकडे पाहून. जो व्यक्ती नेहमी आनंदी असतो ना, तुम्ही त्याला चेहरा बघा, तो अगदी पाहिल्यानंतर फ्रेश वाटतं त्याच्याकडे. तसं महादेवांचं स्वरूप आहे. महादेवांकडे बघितलंय की अतिशय कितीही तुमच्या जीवनामध्ये कितीही संकट आलेले असतील
किती दुःखामध्ये तुम्ही असाल, पण तरी सुद्धा महादेवांचा एक झलक मध्ये, एका दर्शनामध्ये आपण सगळं आपलं हे दुःखी चित्त हे प्रसन्न चित्त होऊन जात असतं. असं हे महादेवांचं स्वरूप आहे. पुढे सांगितलं या महादेवांना 10 भुजा आहेत. किती भुजा आहेत? 10 भुजा आहेत. हे सगळं ग्रंथात आलेलं आहे बरं का. मी माझ्या काही मनात सांगत नाही तुम्हाला. 10 भुजा. तदनंतर एका हातामध्ये देवादिदेव महादेवांनी त्रिशूळ धारण केलेलं आहे. त्रिशूळ. आता देवादिदेव महादेव हातामध्ये त्रिशूळ का धारण करतात? का आहे महादेवांच्या हातात त्रिशूळ? जोनार महाराज, महादेव राक्षसांचा संहार करण्याकरता हातामध्ये त्रिशूळ ठेवतात तर नाही. देवादिदेव महादेवांनी जे त्रिशूळ आपल्या हातामध्ये धारण केलेलं आहे ना, तर हे त्रिशूळ म्हणजे 3 गुणांचं प्रतीक आहे. कोणता? रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण. या 3ही गुणांच्या पलीकडे जाऊन ज्यांचं जीवन आहे असे देवादिदेव महादेव आहे. म्हणून आपल्या ताब्यामध्ये हे 3ही गुण आपल्या ताब्यामध्ये असावे असा भाव शिवजींच्या संदर्भाने प्रकट होतो. म्हणून शिवजींनी हे 3ही गुण आपल्या जवळ ताब्यात ठेवलेले आहे. ज्यावेळेस एखादा भक्त शिवजींच्या जवळ जातो तर त्यावेळेस शिवजी त्याला सत्वगुणाने आपलं करतात. एखादा भक्त ज्यावेळेस अघोरी स्वरूपामध्ये शिवजींजवळ जातो तर त्यावेळेस शिवजी त्याला रजोगुणातून प्राप्त करतात. आणि ज्यावेळेस एखादा राक्षस शिवजींच्या समोर येतो ना, तर त्यावेळेस शिवजी त्याच त्रिशूळाच्या माध्यमातून, तमोगुणाच्या माध्यमातून त्याचा संहार केल्याशिवाय राहत नाही. हा भाव आहे या माध्यमात. बघा, शिवजींच्या एका हातामध्ये त्रिशूळ आहे आणि एका हातामध्ये काय आहे? डमरू आहे. डमरू. आता हे डमरू कशाचं प्रतीक आहे? तर डमरू म्हणजे या भूतालाचं ज्यावेळेस प्रागटीकरण झालं त्यावेळेस शिवजींनी आपल्या हातातला डमरू वाजवला होता आणि त्या डमरूच्या माध्यमातून सगळे स्वर बाहेर निघाले आणि त्याच स्वरांपासून पुढे वेदाची निर्मिती झाली. म्हणून वेदाच्या निर्मिती करणारा असा जो डमरू आहे, या डमरूला देवादिदेव महादेव आपल्या हातामध्ये ठेवतात. ते वेदाचं प्रतीक आहे, भाषेचं प्रतीक आहे. म्हणून तर आपण ज्याही वेळेस तो डमरू बघतो तर त्यावेळेस त्या डमरूकडे बघून आपल्याला आठवण येते की नाही, होय सा डमरू बजाया भोलेनाथ ने, ऐसा डमरू बजाया भोलेनाथ ने, सारा कैलाश पर्वत मगन हो गया. ऐसा डमरू बजाया भोलेनाथ ने, सारा कैलाश पर्वत मगन हो गया. डमरू बजाया भोलेनाथ ने, ऐसा डमरू बजाया भोलेनाथ ने, सारा कैलाश पर्वत मगन हो गया. डमरू बजाया भोलेनाथ ने, सारा कैलाश पर्वत मगन हो गया. सारा कैलाश पर्वत मगन हो गया. कैलाश पर्वत मगन हो गया. सारा कैलाश पर्वत मगन हो गया. सारा कैलाश पर्वत मगन हो गया. ऐसा डमरू, ऐसा डमरू बजाया भोलेनाथ ने, सारा कैलाश पर्वत मगन हो गया. डमरू बजाया भोलेनाथ ने, सारा कैलाश पर्वत मगन हो गया. डमरू को सुन कर दिखाना दिया रे,
डमरू को सुनकर देखा कान्हा जी आए, कान्हा जी आए देखो कान्हा जी आए, कान्हा जी आए देखो कान्हा जी आए, कान्हा जी आए देखो कान्हा जी आए, कान्हा जी आए संग गोपाल आए, को सुन कर कान्हा जी आए, डमरू को सुन कर दो कान्हा जी आए, कान्हा जी आए संग राधा भी आए, कान्हा जी आए संग राधा भी आए, सखियों का मन की मगन हो गई, सदके दास बड़े मस्तिमा बनो, ऐसा डमरू बजाया भोले नाचे रे, सारा कैलाश पर्वत मगन हो गया, 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 सारा कैलाश पर्वत मगन हो गया। ऐसा डमरू बजाया भोलेनाथ ने, सारा कैलाश पर्वत मगन हो गया, डमरू बजाया भोलेनाथ ने, सारा कैलाश पर्वत मगन हो गया। ऐसा डमरू बजाया भोलेनाथ ने, सारा कैलाश पर्वत मगन हो गया। भगवान देवादिदेव महादेवांचा डमरू ज्यावेळेस वाजतो ना, तर त्या डमरूच्या आवाजाने संपूर्ण पृथ्वी ही डोलायमान होत असते, एवढी ताकद शिवजींच्या डमरू मध्ये आहे। आणि या डमरूचा वापर शिवजी हे करतात। आणि पार्वती मैयाला ज्यावेळेस कथा श्रवण करायची होती, तर त्यावेळेस शिवजींनी आपला डमरू वाजवूनच संपूर्ण सृष्टीला शांत केलं होतं। हा भाव भागवतामध्ये सुद्धा तुम्हाला अनेकदा ऐकायला मिळाला असेल। असा हा डमरू देवादिदेव महादेव आपल्या जवळ ठेवतात। तदनंतर शिवजींचं जे सगुण रूप आहे, यामध्ये शिवजींचा जो शरीराचा रंग आहे, हा शिवजींच्या शरीराचा रंग कसा आहे तुम्हाला माहिती का? कसा आहे? निळा नाही बरं। बऱ्याच जणांना निळा वाटतो। शिवजी खर तर स्वरूपाने निळे नाही। हा, शिवजींनी ज्यावेळेस आपल्या समुद्र मंथनाच्या वेळेस निघालेलं विष ज्यावेळेस ग्रहण केलं होतं, तर त्यावेळेस त्यांचा रंग झाला होता निळा, पण पूर्ण शरीराचा रंग निळा झालेला नव्हता। तर फक्त कशाचा रंग निळा झाला होता? कंठाचा रंग निळा झाला होता, म्हणूनच त्यांना नीलकंठेश्वर सुद्धा असं म्हटलं जातं। पण शिवजींचं खरं स्वरूप कसं आहे, तर आपण निरंतर नेहमी एक श्लोक गातो शिवजींच्या संदर्भाने। कर्पूर गौरव करुणावतारम संसार सारम भुजगेन्द्रहारम सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं
सहित हा जो श्लोक आहे ना, या श्लोकामध्ये देवादिदेव महादेवांचं स्वरूप कसं आहे हे स्पष्ट केलेलं आहे. कर्पूर गौरम, देवादिदेव महादेवांचा रंग कसा आहे? कापरासारखा आहे. कापूर कसा असतो? काळा कुट्ट, पांढरा शुभ्र. पुढे अजून शब्द आहे, पांढरा नुसता पांढरा नाही तर पांढरा शुभ्र असा कर्पूर जसा कापूर दिसतो त्याच पद्धतीचा रंग देवादिदेव महादेवांचा आहे. शरीर म्हणजे अंगकांती ही कर्पुरा समान श्वेत आहे, गौर रंगाची आहे. आणि या शरीरावर देवादिदेव महादेव नित्य स्वरूपाने जे लेपन करतात, ज्याचं लेपन करतात त्याचं नाव आहे भस्म. आपल्या शरीरावर शिवजी निरंतर काय लावतात? भस्म लावतात. आता भस्म का लावतात याचं पुढे मी तुम्हाला त्याचं स्पष्टीकरण करून सांगणारच आहे. असे शिवजी, असं हे शिवजींचं जे रूप आहे याला सगुण रूप मानलं गेलेलं आहे. मग या शिवजींचं हे सगुण रूप म्हणजे लिंग स्वरूपामध्ये आणि या अशा स्वरूपामध्ये हे दोन सगुण रूप आहेत. मग यांचं पूजन नेमकं कशा पद्धतीने करावं तर याचा गोड भाव या ठिकाणी आलेला आहे. आता तो आपण श्रवण करूया. बघा, शिवजींची पूजा करण्याच्या एकूण 3 पद्धती सांगितल्या आहेत. किती पद्धती सांगितल्या? 3 पद्धती. एक आहे स्वरूप पूजा, दुसरी आहे ध्वनी पूजा, तिसरी पूजा आहे लिंग पूजा. अशा 3 पद्धतीने शिवजींचं पूजन केलं जातं. सर्वात पहिला पूजनेचा प्रकार सांगितला मी, कोणती? ध्वनी पूजा. शिवजींच्या मंदिरामध्ये जाऊन ध्वनी पूजा नेमकी काय, कशाला म्हटलं जातं ऐका. जर तुम्ही शिव मंदिरामध्ये प्रवेश करताय, शिवालयामध्ये जर जातात, कुठल्याही मंदिरात जा, त्या मंदिरामध्ये सुरुवातीला ज्यावेळेस आपण पायरीवर प्रवेश करतो आणि मंदिरामध्ये प्रवेश करतो तर सुरुवातीलाच आपल्या डोक्यावर काय बांधलेली असते? काय असते आपल्या डोक्यावर? घंटा लावलेली असते. आपण मंदिरात ज्याही वेळेस प्रवेश करतो ना तर मंदिरामध्ये गेल्याबरोबर पहिल्यांदा कशाचा नाद केला पाहिजे? घंटानाद केला पाहिजे. घंटानाद मंदिरामध्ये गेल्यानंतर घंटानाद का करावा? आता थोडा वैज्ञानिक दृष्टीने एक प्रकारे विचार करूया. आध्यात्मिक आणि वैज्ञानिक दोघे दृष्टीने, दोघं दृष्टीने आपण विचार करूया. मंदिरामध्ये ज्यावेळेस आपण प्रवेश करतो तर बघा तुम्ही, मंदिरामध्ये घंटा ही आपल्या डोक्याच्या वरच असते, खाली का नसते? त्याच्या मागचं कारण असं आहे की ज्यावेळेस आपण मंदिरामध्ये प्रवेश करतो तर मंदिरामध्ये गेल्यानंतर आपल्या शरीरामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हायरस असतात. डोक्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्हायरस असतात की नाही? एवढे विचार असतात आपल्या डोक्यामध्ये. तर मंदिरामध्ये प्रवेश केला की घंटानाद याच्यासाठी करायचा असतो की ज्यावेळेस तुम्ही आपल्या डोक्यावर असलेली घंटानाद ज्यावेळेस करतात ना तर त्यावेळेस त्या घंटेच्या ध्वनी लहरीमुळे आपल्या डोक्यातील नकारात्मक विचार हे बाहेर निघतात आणि सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये प्रवेश करत असते. याच्याकरता डोक्यावर घंटा बांधलेली असते. म्हणून मंदिरामध्ये गेल्यानंतर सर्वात पहिले काय वाजवली पाहिजे? घंटा फक्त एकचदा वाजवावा. काही ना तेवढं व्हिडिओ करा, तरी घंटा किती वेळा वाजवला पाहिजे. प्रवेश करतायत, एकदा घंटानाद गेला की मध्ये प्रवेश करा. काही जण दोर चालू ठेवतात, टाण 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 टाण. अरे नको. घंटानादामुळे आपल्या शरीरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर निघते आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या शरीरामध्ये प्रवेश करत असते. त्या ध्वनी लहरीमुळे आपलं डोकं हे शांत होत असतं. म्हणून बघा ना तुम्ही, आता ही एक पद्धती झाली.
पण पूर्वी जर तुम्ही त्या बौद्ध संस्कृतीचा जर थोडा आश्रय घेतला असेल, चीन साईडला त्याचे बौद्ध संप्रदाय आहे, त्यामध्ये ध्वनी लहरींच्या माध्यमातून आपल्या शरीरावर वेगवेगळ्या पद्धतीचे प्रयोग केले जातात. एक काशाची भांड घेतलं जातं, त्याच्यावर आघात करून त्याच्यापासून ध्वनी लहरी निर्माण केल्या जातात आणि त्या ध्वनी लहरींमुळे काय होत असतं ते आपल्या शरीरातील जे काही वाईट विचार आहेत ते बाहेर निघतात आणि मन प्रसन्न होत असतं. याकरता प्रत्येक मंदिरामध्ये हा घंटानाद केला जातो बरं का. हा, म्हणून मंदिरात गेलात ना तर ध्वनी पूजेच्या माध्यमातून घंटानाद करून आपण महादेवांची पूजा केली पाहिजे. तदनंतर सांगितलं की मंदिरामध्ये गेल्यानंतर ध्वनी पूजेच्या माध्यमातून त्या ठिकाणी जर शंख असेल तर तो शंख प्रत्येकाने वाजवावा. आता प्रत्येक जणाला शक्य नाही आहे तो वाजवणं, पण ज्याला वाजवता येत असेल त्याने निश्चित स्वरूपामध्ये शंख वाजवला पाहिजे. एवढंच नाही, आपण घरामध्ये ज्यावेळेस सकाळी पूजा करतो, सकाळ संध्याकाळ ज्याही वेळेस आपण देवाबत्ती करत असो, भगवंताचं पूजन करत असो, तर त्यावेळेस आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये आपण शंखनाद केला पाहिजे. शंखनाद कोणत्या शंखाचा नाद केला पाहिजे? शंख तसे वेगवेगळ्या प्रकारचे, पण आपल्या घरामध्ये जर पांचजन्य नावाचा शंख आपण ठेवला, जो साक्षात भगवान परमात्म्याने कुरुक्षेत्रामध्ये युद्ध करत असताना आपल्या हातामध्ये ठेवला होता, असा पांचजन्य नावाचा शंख जर आपण आपल्या घरामध्ये ठेवला आणि नित्याने जर त्याचा वादन जर आपल्या घरामध्ये जर झालं तर त्या घरामध्ये कोणताही वास्तुदोष राहत नाही. हे शिवपुराण तुम्हाला सांगते. त्या घरातली नकारात्मक ऊर्जा ही निघून जात असते. म्हणून घरामध्ये किती जणांच्या घरामध्ये शंखनाद होतो बरं रोज? वा, करायलाच पाहिजे. ज्यांच्याकडे होत नसेल त्यांनी उद्यापासून प्रारंभ करा. हळू सुरुवातीला वाजवता येत नाही तो, पण हळूहळू एकदा सवय झाली की 8 दिवसाच्या सवयीमुळे आपल्याला तो चांगल्या पद्धतीने वाजवता येतो. मग तुम्ही म्हणा महाराज महिलांनी शंख वाजवावा का? नाही वाजवावा. महिलांनीही शंख वाजवला तरी चालतो, फक्त गरोदर अवस्थेमध्ये असताना महिलांनी शंख वाजवू नाही, कारण त्याला खूप ताकद लागते. पोटातून तो वाजवायचा असतो, पोटापासून त्याची ताकद लावावी लागते. त्याच्यामुळे फक्त ज्यांना शक्य झालं असेल त्यांनी वाजवा, पण गरोदरपणामध्ये असलेल्या माता माऊल्यांनी कधी शंख वाजवायचा नाही, प्रयत्न करायचा नाही शंख वाजवण्याचा. घरामध्ये शंखनाद करावा. जर तुमच्या घरामध्ये जर डमरू असेल तर डमरूचा नाद करून तुम्ही शिवांचं ध्वनी पूजन करू शकता. अशा पद्धतीने शिवजींची ध्वनी पूजा केली जाते. आता दुसऱ्या क्रमांकाची जी पूजा सांगितली ही स्वरूप पूजा. आता स्वरूप, महादेवांचं स्वरूप कसं आहे मी तुम्हाला सांगितलं. त्या स्वरूपाचं ज्या पद्धतीने आपल्याला पूजन करता येईल त्या पद्धतीने पूजन करावं. आणि तिसऱ्या क्रमांकाची जी पूजा सांगितली आहे ही पूजन आहे ही लिंग पूजन. मग आता लिंग पूजन हे कशा पद्धतीने करावं, महादेवांना कोणत्या कोणत्या गोष्टी समर्पित कराव्या याचं यथार्थ चिंतन या ठिकाणी आलेलं आहे. मग ज्या कोणा भक्ताला लिंग पूजा करण्याकरता जायचं असेल किंवा लिंग पूजा करायची असेल, तुमचं भाग्य किती बघा. आज कोणता वार आहे? सोमवार आहे. आणि सोमवारच्या दिवशी तुम्हाला ह्या शिवलिंगाचं पूजन कसं करावं हे ऐकायला मिळतंय. काय भाग्यवान आहात तुम्ही. सहज योग जोडून आलेला आहे. शिवजी स्वतः ब्रह्मदेव नारदांना हा भाग सांगतायत की हे नारद, जर शिवलिंग पूजन करायचं असेल, ज्या व्यक्तीने शिवलिंग पूजन करायचे असेल, या व्यक्तीने शिवलिंग पूजनाच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठावं. कोणत्या मुहूर्तावर? ब्रह्ममुहूर्त. आणि ब्रह्ममुहूर्त केव्हा असतो? सकाळी 7 वाजल्यापासून तर 9 वाजेपर्यंतचा. केव्हा? 4चा टाइमिंग आहे. आम्ही म्हटलं का 7. सध्या आता ब्रह्ममुहूर्त तोच झालेला आहे बऱ्याच घरांमध्ये. म्हणून म्हटलं की तो, कारण मी श्रुणच गेलो लोक की 4 वाजता उठतात, असं झोपतात 12 वाजता. कुठून उठतील 4 वाजता? 12 नाही, आमच्या महात्म्या तर 3-3 वाजेपर्यंत झोपत नाही.
हे कशाला उठतील मग 7 वाजता? नाही. आपलं शरीर जर आपल्याला व्यवस्थित ठेवावं राहावं असं वाटत असेल ना, शरीरासाठी सुद्धा काही नियम आहेत, पण आपण त्या नियमाच्या पलीकडे जायला लागलो. शरीर आपण लक्ष ठेवत नाही, त्याच्यामुळे या शरीराला व्याध्या निर्माण झालेल्या आहेत. पूर्वीचे लोक का आजारी पडत नव्हते एवढे का? आताही तुम्हाला जर जुने लोक बघा, ज्यांचं वय 70-80च्या पुढे असेल, अशी मंडळी बघा, तेही आजही त्या जर दिसले तर तुम्हाला त्यांचा चेहरा जरा प्रसन्नच वाटेल, जरा व्यवस्थित दिसते. आता तर 24-25 वर्षाच्या माणसाकडे पाहिल्यानंतर असं वाटतं की हा याचं वय किती झालं असेल. हे का? कारण पूर्वीचा जो काळ होता, या काळामध्ये लोक सकाळी लवकर उठायचे. माता मावल्या असतील, पुरुष वर्ग असेल, सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचे, स्नानाधिक कर्म करायचे. त्याच्यामुळे आणि रात्री झोपण्याचा टाइम सुद्धा ठरलेला होता. पूर्वी रात्री 10 वाजेपर्यंत क्वचित लोक जागी राहायचे, क्वचित लोक. आता सगळे क्वचित लोक 10च्या आधी झोपलेले असतात, बाकी सगळे जागे असतात. जो जेवढ्या लवकर संध्याकाळी जेवढ्या लवकर झोपतो आणि सकाळी जेवढ्या लवकर उठतो ना, तो सदा निरोगी राहत असतो. म्हणून शक्य झालं तर ब्रह्ममुहूर्तावर उठलं पाहिजे सगळ्यांनी. आमचे गुरुजी तर सांगायचे कि यदि आपको अपना शरीर ठीक रखना हो, निरोगी रखना हो, तो आप शाम को सूर्यास्त से पहले ही भोजन करो. किती वाजता? सूर्यास्ताच्या अगोदरच, सूर्यास्त होण्याच्या अगोदर जो व्यक्ती जेवण करतो ना, त्याला कधीही ऍसिडिटी सारखे प्रॉब्लेम होत नाहीत, अपचनासारखे प्रॉब्लेम होत नाहीत. पण आपलं जेवण संध्याकाळी 5 ला होतच नाही. आपल्या घरात तर 11 वाजता जेवण करायला लागले लोक रात्री. शरीराला ही पचवण्याकरता वेळेची गरज असते, अवधीची गरज असते. जर 11 वाजता तुम्ही जर भोजन करत असाल आणि लगेच निजत असाल तर तुमचं शरीर निरोगी राहील तरी कसं? आपल्या शरीराला पण निरोगी ठेवलं पाहिजे. बघा, शिवलिंग पूजन करत असताना पहिला प्रकार सांगितला की सकाळी त्या व्यक्तीने, ज्याला शिवाची भक्ती करायची आहे, शिवलिंगाचं पूजन करायचं, त्याने ब्रह्ममुहूर्तावर उठावं. ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करावं. बघा, स्नान वेगळं आणि आंघोळ वेगळी असते बरं. आपण जे घरात करतो तिला म्हणतात आंघोळ, आणि तीर्थावर जाऊन जे केलं जातं त्याला म्हणतात स्नान. म्हणून सकाळी लवकर उठावं, ब्रह्ममुहूर्तावर स्नानाधिक कर्म करावे, आणि स्नानाधिक कर्म करून झाले की हातामध्ये तांब्या घ्यावा, त्यामध्ये जल भरावं, आणि जल भरून ते आपल्या घराजवळ जे शिव मंदिर असेल त्या शिव मंदिराजवळ जावं. शक्य झालं तर पांढरे वस्त्र आपण अंगावर धारण करावे. हे कशाच्या संदर्भाने? फक्त लिंग पूजन ज्यांना करायचं असेल, शिवलिंग पूजा ज्या करत असतील त्यांच्या संदर्भाने. मंदिरामध्ये जावं, आणि मंदिरामध्ये गेल्यानंतर सर्वात पहिल्या पायरीचं दर्शन घेऊन मग मंदिरामध्ये प्रवेश करावा. आता तुम्ही मंदिरामध्ये ज्यावेळेस प्रवेश करतात तर शिवजींच्या मंदिराचं एक वैशिष्ट्य आहे. शिवजींच्या मंदिरामध्ये ज्यावेळेस तुम्ही प्रवेश करतात तर प्रवेश केल्याबरोबर सर्वात पहिले तुम्हाला कोणाचं दर्शन होतं? कालभैरवाचं नाही, आई नंदिकेश्वराचं दर्शन, बरोबर आहे की नाही? सर्वात पहिलं दर्शन हे नंदिकेश्वराचं होत असतं. मग नंदिकेश्वर हे कशाचं प्रतीक आहे? तर नंदिकेश्वर म्हणजे हे ब्रह्मचर्याचं प्रतीक आहे. कशाचं प्रतीक मानलं गेलंय? ब्रह्मचर्याचं प्रतीक मानलं गेलेलं आहे. आणि शिवजींच्या म्हणजे नंदिकेश्वराचं जर तुम्ही बारकाव्याने निरीक्षण केलं तर एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल, नंदिकेश्वराचं मुख हे कोणाकडे असतं?
जिकडे शिवलिंग आहे त्या बाजूला नंदिकेश्वराची काय असते? नजर असते. याच्यातून आपल्याला एक शिकायचंय. बघा, मंदिरात जात असताना प्रत्येक गोष्ट आपल्याला काही ना काही मार्गदर्शन करत असते, फक्त ते आपण समजून घेणं गरजेचं असतं. मंदिरामध्ये आपण ज्यावेळेस प्रवेश करतो तर नंदिकेश्वराचं दर्शन घेत असताना त्या ठिकाणी ती नंदिकेश्वर सांगताय की आता तुम्ही शिवजींच्या मंदिरात जात आहात ना, ही संसारातली नजर दूर करा, या संसारामध्ये लक्ष घालू नका. आता तुमचं सगळं लक्ष कुठे केंद्रित करा? जसं मी माझं लक्ष शिवलिंगावर केंद्रित केलेलं आहे तशा पद्धतीने तुम्ही तुमचं लक्ष कुठे केंद्रित करा? शिवलिंगावर केंद्रित करा. हे आपल्याला नंदिकेश्वराचं दर्शन घेऊन या गोष्टी आपल्याला समजत असतात. तदनंतर शिवलिंग आणि नंदिकेश्वर यांच्या मध्ये अजून एक देवता स्थापित केलेली असते. ती कोणती? कासव. कासव असतं. आता बघा तुम्ही, कासवाची सुद्धा नजर कुणाकडे असते? देवादिदेव महादेवाकडे. म्हणजे मंदिरामध्ये प्रवेश केला की सर्वात पहिले नंदिकेश्वराचं दर्शन घ्यावं, तदनंतर जी कासव आहे त्या कासवाचं सुद्धा दर्शन घेतलं पाहिजे, त्याला स्पर्श केला पाहिजे आपण, आणि स्पर्श करून मग मंदिरामध्ये प्रवेश करावा. आता नंदिकेश्वरासमोर कासव का असतं? कासव मंदिरामध्ये का असतं? खरं तर कासव हे आपल्या इंद्रियांचं प्रतीक मानलं गेलेलं आहे. बघा तुम्ही, कासवाला जर आघात होत असला किंवा त्याच्यावर जर त्याच्या जवळ जर कोणी गेलं तर तो कासव काय करतो? आपले सगळे इंद्रिय त्या कवचाच्या मध्ये घेत असतो आणि आपलं स्वतःचं संरक्षण करत असतो. तर त्या पद्धतीने दोन हात, दोन पाय आणि आपलं मुख हे या प्राचीनना जो जसं काबीज करतो तसं आपण सुद्धा मंदिरामध्ये गेल्यानंतर आपल्या ठिकाणचा अहंकार, आपल्या ठिकाणचा मद, मत्सर, हे जे काही आपल्या ठिकाणी आहे यांचं आपण काय केलं पाहिजे? त्या कासवाप्रमाणे ते आपल्या अंतःकरणामध्ये दाबले पाहिजे आणि आपले इंद्रिय, या इंद्रियांचा निग्रह करायला पाहिजे. नाक, कान, डोळे हे सगळे आपले ज्ञानेंद्रिय, या ज्ञानेंद्रियांना एक ठिकाणी एक चित्त करून तुम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये प्रवेश करावा. हा भाव कासवाच्या दर्शनातून प्रगट केला जातो. तदनंतर शिवजींचं मंदिर असलं की शिवजींच्या मंदिरावर दोन द्वारपाल आहेत. एक द्वारपाल आहेत भगवान शिवजींचे पुत्र श्री गणेश भगवान, आणि दुसरे द्वारपाल आहेत ते म्हणजे साक्षात श्री हनुमानजी. डाव्या बाजूला गणेशजींचं स्थान असतं आणि उजव्या बाजूला हनुमानजींचं स्थान असतं. गणेशजी सांगतात, गणेशजी कशाचं प्रतीक आहे? तर गणेशजी हे सिद्ध, बुद्धी आणि समृद्धीचं प्रतीक आहे. गणेशजींचं दर्शन घेऊन आपण, भले आपण कितीही श्रेष्ठ असो, आपल्यावर कितीही संपत्ती असेल, पण तरी सुद्धा आपली जी बुद्धी आहे ही भगवंताच्या चरणावर आपले स्थिर झाली पाहिजे, असा भाव हा गणेशजींचं दर्शन घेऊन करायचा असतो. आणि तदनंतर हनुमानजींचं दर्शन का घ्यावं? तर हनुमानजी म्हणजे साक्षात सेवा आणि संयमाचं प्रतीक मानले गेले आहे. कुणाचं प्रतीक मानले गेले? सेवा आणि संयमाचं प्रतीक मानलेलं आहे. बघा, हनुमानजींच्या जीवनामध्ये जर पूर्ण जीवनाचा जर आपण विचार केला हनुमानजींच्या, तर हनुमानजींनी आयुष्यभर अविरत कुणाची सेवा केली? रामप्रभूंची सेवा केली. आणि ही सेवा करत असताना त्यांनी कधीही असंयम होऊ दिला नाही, संयम सुद्धा पाळला. म्हणून ज्या पद्धतीने रामप्रभूंची सेवा करत असताना हनुमानजींनी संयम आणि सेवा केली, तर त्या पद्धतीने आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये संयमही ठेवावा आणि शिवजींची सेवा आपल्याला कोणत्या पद्धतीने करता येईल याचा आपण वारंवार काय करावा? विचार करावा. म्हणून हनुमानजीचं दर्शन घेतलं जातं. आणि तदनंतर ज्यावेळेस आपण मंदिरामध्ये त्या शिवलिंगाच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश करतो, तुम्ही बघा, शिवलिंगाच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश करत असताना प्रत्येक माणसाला खाली वाकावं लागतं, कारण मंदिराचा गाभारा मोठा असतो पण प्रवेशद्वार कधीही कसं असतं? तुम्ही जिथेही मोठे मोठे शिव मंदिर आहेत ना, जे प्रतिष्ठित केलेले आहेत, त्या ठिकाणी जा,
त्या प्रत्येक मंदिराचा दरवाजा तुम्हाला कसा दिसेल? छोटा दिसेल. आता मंदिराचा दरवाजा छोटा करण्याचं मागचं कारण काय असेल? ऐकायला, ज्याही वेळेस मनुष्य आज शिवजींच्या दर्शनाला जातो, तर शिवजींच्या दर्शनाला जात असताना प्रत्येक व्यक्तीने आपला अहंकार बाजूला ठेवला पाहिजे. आपल्या ठिकाणचा मद बाजूला ठेवून भगवान परमात्म्याला नमन करून म्हणजे नतमस्तक होऊन मंदिरामध्ये प्रवेश केला पाहिजे. आपण किती धनवान आहोत, आपल्याजवळ किती संपत्ती आहे, या संपूर्ण गोष्टींचा त्याग करून नम्रतेने आपण शिव मंदिरामध्ये प्रवेश करावा. कारण म्हटलं जातं, नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंता. नम्रता जीवनामध्ये असली पाहिजे. आजकाल आपण बघतोय नम्रता नावाचा अंश लोकांमध्ये शिल्लक राहिलेला नाही. छोटस काम करतो तरी त्यात असं दाखवतो की बापरे, माझ्यासारखा या जगामध्ये कोणी सापडणार नाही. शिवजी म्हणतात, जर तुम्ही स्वतःचा अहंकार घेऊन जर माझ्यापर्यंत येत असाल तर मी तुमचा स्वीकार करणार नाही, पण तुम्ही जर नम्र भावनेने माझ्यापर्यंत याल तर मी तुमचा स्वीकार केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून शिवजीच्या मंदिरामध्ये जात असताना वाकावं लागतं आणि मग मंदिरामध्ये प्रवेश होत असतो. ज्यावेळेस आपण शिवजींच्या लिंगाच्या जवळ येतो तर त्यावेळेस शिवलिंगाचं प्रत्येक मनुष्याने सर्वप्रथम नमस्कार करावा. लांबून दर्शन घ्यावं आणि लांबून दर्शन घेतल्यानंतर जर तुम्ही शिवजींच्या पूजनाकरता जे काही साहित्य आणलं असेल, मग तुम्ही जर जल आणलं असेल तर ते जल शिवलिंगावर काय करावं? समर्पित करावं. जर तुम्ही बेलपत्री आणलेली असेल तर ती बेलपत्री समर्पित करावी. तुम्ही जर फुल फळ काही आणलेलं असेल तर ते प्रत्येकाने अतिशय मनोभावे त्या ठिकाणी शिवलिंगावर समर्पित करावी. शिवलिंगाचं दर्शन घ्यावं आणि शिवलिंगाचं दर्शन घेऊन त्या शिवलिंगाला फक्त अर्धी प्रदक्षिणा करावी. कारण शिवलिंगाची जी जलधारी असते, जिकडनं पन्हाळी ज्याला म्हटलं जातं, जल बाहेर निघतं, तर त्याला कधीही ओंडाळू नाही. शास्त्रचिंतन असं करतं, कारण त्या पन्हाळीच्या खाली शिवजींच्या अभिषेकाचं जल प्राशन करण्याकरता शिवांचे गण त्या ठिकाणी बसलेले असतात, यक्ष त्या ठिकाणी बसलेले असतात. ते जल धारण ग्रहण करण्यासाठी त्या ठिकाणी बसलेले असतात आणि त्यांना जर आपण चुकून ओंडाळलं तर 7 जन्मामध्ये जे आपल्याकडून पुण्य झालेलं आहे ते एका क्षणामध्ये नष्ट होऊन जात असतं. म्हणून शिवलिंगाला कधीही पूर्ण प्रदक्षिणा केली जात नाही. अर्ध प्रदक्षिणा करावी आणि अर्ध प्रदक्षिणा करून परत जागेवर येऊन मंदिरामध्ये वाकूनच परत बाहेर निघावं. अशा पद्धतीने प्रत्येकाने शिवलिंगाचं दर्शन घेतलं पाहिजे. मग अशा पद्धतीने शिवलिंगाचं दर्शन घेतल्यानंतर पुढे या शिवलिंगाचं कोणत्या कोणत्या पद्धतीने पूजन करावं, तर हा भाव नारदांनी विचारला आणि ब्रह्मदेवाने नारदांना शिवलिंगांचं पूजन करण्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टीचा वापर करावा याचं फार गोड चिंतन केलेलं आहे. आपल्या सर्वांना ते श्रवण करायचंय. पण तत्पूर्वी मला असं वाटतं, हाताने मस्तपैकी सर्वांनी टाळी वाजवा आणि मुखाने देवादिदेव महादेवाचं सर्वांनी स्मरण करायचं आहे.